श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 9. गुणरूप. समास 6. गुणरूप निरूपण. श्रीराम. आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार, तेथे वायोचा विकार तैसी मूळ माया श्रीराम. आकाश जसे निराकार आहे तसेच ब्रह्म निराकार आहे. आकाशात वायूचा विकार उत्पन्न होतो तशी ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण रूपाने मूळ माया उत्पन्न होते. हे दासबोधी असे बोलिले, ज्ञानदशकी प्रांजळ केले, मूळ मायेत दाखविले पंचभूतिक श्रीराम. दासबोधाच्या 8व्या ज्ञानदशक नावाच्या दशकात मूळ मायेत पंचमहाभूते कशी सूक्ष्म रूपाने असतात हे स्पष्टपणे वर्णन केले आहे. तेथे जाणीवतो सत्वगुण, मध्य तो रजोगुण, नेणी व तमोगुण, जाणीजे श्रोती श्रीराम. तेथे जाणीव हा सत्वगुण, जाणीव नेणीव मिश्रित तो रजोगुण आणि नेणीव तो तमोगुण हे श्रोत्यांनी जाणून घ्यावं. म्हणाल तेथे कैची जाणीव, तरी ऐका याचा अभिप्राव, पिंडी महाकारण देही सर्व, साक्षिणी अवस्था श्रीराम. तेथे जाणीव कशा प्रकारे आहे असे म्हणाल तर त्याचा अभिप्राय आहे का. पिंडाचा चौथा महाकारण देह म्हणजे सर्व साक्षिणी तुर्यावस्था होय. तैसी मूळ प्रकृती ती ब्रह्मांडीचे, देह महाकारण साचे, म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले श्रीराम. तशीच ब्रह्मांडाच्या ठिकाणी मूळ प्रकृती ही महाकारण देहच खरोखर असल्याने तेथेच जाणीवेचे अधिष्ठान असते. असो मूळ माये भीतरी, गुप्त त्रिगुण वास करी, स्पष्ट होती संधी चतुरी, जाणावी गुणक्षोभिणी श्रीराम. या मूळ मायेतच गुप्तपणे त्रिगुण वास करतात. योग्य संधी मिळताच ते स्पष्ट होतात. तीच गुणक्षोभिणी तुर्यावस्था हे शहाण्या लोकांनी जाणून घ्यावे. जैसा तृणाचा पोट राकळा, पुढे उकलो न होय मोकळा, तैसी मूळ माया अवलीळा, गुणा प्रसवली श्रीराम. जसे गवताचे कणीस पुढे उकलून मोकळे होते तशीच मूळ माया ही अनायासे गुणांना जन्म देती झाली. मूळ माया वायो स्वरूप, ऐक गुणक्षोभिणीचे रूप, गुणविकार होताची अल्प, गुणक्षोभिणी बोलीजे श्रीराम. मूळ माया ही वायू स्वरूप असते. आता गुणक्षोभिणी मायेचे रूप ऐका. मूळ मायेच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने गुणरूपी विकार उत्पन्न झाला की तिलाच गुणक्षोभिणी म्हणतात. पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव, मिश्रित चालीला स्वभाव, तेथे मातृकास ठाव, शब्द झाला श्रीराम. गुणक्षोभिणीपासून जाणीव म्हणजे सत्वगुण, मध्यस्थ म्हणजे जाणीव नेणीव मिश्रित रजोगुण आणि नेणीव म्हणजे तमोगुण यांच्या मिश्रणाने विश्व निर्माण करण्याची क्रिया नैसर्गिकपणे चालते. तेथे गुणांच्या ठिकाणी सर्वप्रथम ओंकारमय 3.5 मात्रांचा शब्दध्वनी उत्पन्न झाला. तो शब्द गुण आकाशीचा, ऐसा अभिप्राव तेथीचा, शब्देची वेदशास्त्रांचा आकार झाला श्रीराम. शब्द हा आकाशाचा गुण असल्याने अर्थातच आकाश झाले व पुढे त्यापासून पृथ्वीपर्यंतची पंचमहाभूते झाली. शब्दाच्या आधारेच वेदादी शास्त्रे आकाराला आली. पंचभूते त्रिगुणाकार, अवघा वायोचा विकार, जाणीव नेणिवेचा विचार, वायोची करिता श्रीराम. पंचभूते आणि त्रिगुण म्हणजेच अष्टधा प्रकृती होय. मूळ मायेतही सर्व सूक्ष्म रूपाने असतात. जाणीव व नेणीव यांचा विचारही मूळ मायेमुळेच उत्पन्न होतो. वायो नसता कैची जाणीव, जाणीव नसता कैची नेणीव, जाणीव नेणिवेस ठाव, वायो गुणे श्रीराम. परब्रह्माच्या ठिकाणी जाणीव म्हणजे ज्ञानही नसते व नेणीव म्हणजे अज्ञानही नसते. मूळ माया जर नसती तर जाणीव कुठली आणि जाणीव नसती तर नेणीवही कुठली. म्हणून ज्ञान अज्ञानास कारण मूळ माया म्हणजे वायूच आहे. जेथे मुळीच नाही चळण, तेथे कैचे जाणीव लक्षण, म्हणून वायोचा गुण
नेमस्त जाणावा श्रीराम. जेथे जराही चलन वलन नसेल तेथे जाणीव तरी कशी असणार. म्हणून चलन वलन हा वायूचा गुण आहे, हे नीट जाणून घ्यावे. एकापासून एक झाले, हे एक उगेची दिसून आले. स्वरूप मुळीच भासले, त्रिगुण भूतांचे श्रीराम. एकापासून एक भूत झाले असे उगीच दिसून येते, पण मूळ मायेतच हे त्रिगुणांचे आणि पंचमहाभूतांचे म्हणजे अष्टधा प्रकृतीचे स्वरूप आहे. थोडक्यात म्हणजे मूळ माया म्हणजे अष्टधा प्रकृती होय. ऐसा हा मुळीचा कर्दमू, पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू. सांगता एकापासून एक उगमू, हे ही खरे श्रीराम. मूळ मायेतच हे अष्टधा स्वरूप प्रथम अव्यक्त असते व पुढे ते स्पष्ट व्यक्त होत जाते. स्पष्टतेच्या अनुक्रमामुळेच एकापासून दुसरे उत्पन्न झाले असे म्हटले जाते. तेही खरेच आहे. वायोचा कर्दम बोलिला, तयापासून अग्नी झाला. तोही पाहता देखिला, कर्दमूची श्रीराम. प्रथम वायूचे मिश्रण असते, त्यापासून अग्नी झाला. तोही वास्तविक पंचमहाभूतांचे मिश्रणच असतो. अग्नीपासून झाले आप, तेही कर्दम स्वरूप. आपापासून पृथ्वीचे रूप, तेही कर्दम रूपी श्रीराम. नंतर अग्नीपासून जल झाले, तेही मिश्रित स्वरूपाचे असते. नंतर आपापासून पृथ्वी हे भूत झाले, तेही मिश्रित स्वरूपाचेच असते. एकात इतर भूतांचे अंश असल्याने ही सर्व मिश्रण रूपच होत. येथे आशंका उठिली, भूतास जाणीव कोठे देखिली. तरी भूतात जाणीव हे ऐकिली, नाही वार्ता श्रीराम. येथे शंका अशी उत्पन्न झाली की भूते जड असतात, मग त्यात जाणीव कशी दिसेल. भूतात जाणीव असते असे तर कुठे ऐकूही येत नाही. जाणीव म्हणजे जाणते चळण, तेची वायोचे लक्षण. वायो अंगी सकळ गुण, मागा निरोपिले श्रीराम. जाणीव म्हणजे हेतुपूर्वक केलेली हालचाल. वायूचे हेच लक्षण आहे. वायूमध्ये म्हणजेच मूळ मायेमध्ये सर्व गुण असतात, हे मागेच सांगितले आहे. म्हणून जाणीव नेणीव मिश्रित, अवघे चालिले पंचभूत. म्हणून या भूतात जाणीव असे श्रीराम. पंचमहाभूतांचा विस्तार जाणीव नेणीव मिश्रित चाललेला असतो, म्हणजेच पंचमहाभूतात जाणीव असते. कोठे दिसे कोठे न दिसे, परिते भूती व्यापून असे. तीक्ष्ण करिता भासे, स्थूळ सूक्ष्म श्रीराम. कुठे ती स्पष्टपणे दिसून येते तर कुठे ती दिसत नाही, पण सर्व पंचमहाभूतांना ती व्यापून असते. सूक्ष्म बुद्धीने विचार केला की जाणीवेचे सूक्ष्म किंवा स्थूल रूप कळून येते. पंचभूते आकारली, भूती भूते कालवली. तरी पाहता भासली, एक स्थूळ एक सूक्ष्मे श्रीराम. पंचमहाभूते आकाराला आली तेव्हा सुद्धा ती एकमेकात कालवलेलीच असतात, पण वरवर पाहता ती वेगळी भासतात. काही स्थूल रूपाने असतात तर काही सूक्ष्म रूपाने असतात. निरोध वायो न भासे, तैसी जाणीव न दिसे. न दिसे परिते असे, भूतरूपे श्रीराम. जेव्हा वारा वाहत नाही, स्तब्ध असतो, तेव्हा तो आहे असं वाटत नाही. तसेच जाणीवेचं आहे, ती असते पण दिसत नाही, पण ती भूतरूपाने असतेच. काष्ठी अग्नी दिसेना, निरोध वायो भासेना. जाणीव तैसी लक्षेना, एकाएकी श्रीराम. काष्ठात अग्नी असतो, तो दिसत नाही. वायूचा निरोध होतो तेव्हा तो भासत नाही. त्याप्रमाणे जाणीवही एकाएकी लक्षात येत नाही. भूते वेगळाली दिसती, पाहता एकची भासती. बहुत धूर्तपणे प्रचिती, ओळखावी श्रीराम. पंचमहाभूते दिसताना वेगवेगळी दिसतात, पण वास्तविक ती एकरूपच असतात. अत्यंत चतुरपणे याची प्रचिती घ्यावी म्हणजे त्यांची ओळख पडते. ब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेपासून गुणमाया. गुणमायेपासून तया, गुणास जन्म श्रीराम. ब्रह्मापासून मूळ माया उत्पन्न झाली, मूळ मायेपासून गुणमाया झाली आणि तिच्यापासून गुणांचा जन्म झाला.
गुणापासून या भूते पावली पष्ट दशेते ऐसी याची रूपे समजते निरोपिली श्रीराम. गुणांपासून मूळ मायेत अव्यक्त असलेली पंचमहाभूते स्पष्टपणे दिसू लागली. त्या सर्वांची रूपे पूर्वी स्पष्ट करून सांगितली आहेत. आकाश गुणापासून झाले ते कदापि नाही घडले शब्द गुणास कल्पिले आकाश माया श्रीराम. यावर श्रोत्याने शंका काढली की आकाश हे गुणापासून झाले हे कधीच घडत नाही. शब्द गुणाला आधार हवा म्हणून विनाकारण आकाशाची कल्पना केलेली आहे. एक सांगता एकची भावी उगीच करी गथा गोवी तया वेड्याची उगवी कोणे करावी श्रीराम. यावर वक्ता म्हणू लागला की एक सांगायला गेलं की तू दुसरीच कल्पना करतोस, उगीच गोंधळ निर्माण करतोस. अशा वेळेची समजूत कोणी आणि कशी घालावी. शिकविल्याही कळेना उमजविल्याही उमजेना दृष्टांतेही तर्केना मंद रूप श्रीराम. शिकवलंय तर कळत नाही, समजवलंय तर समजत नाही. दृष्टांताने पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी मंद बुद्धीमुळे त्यावरून तर्कानेही जाणता येत नाही. भूताहून भूत थोर हाही दाविला विचार परिभूत वडील स्वतंत्र कोण आहे श्रीराम. पंचमहाभूतांमध्ये एकापेक्षा दुसरे थोर आहे हाही विचार स्पष्ट करून सांगितला. मग भूतांमध्ये स्वतंत्र कोण आहे. जेथे मूळ माया पंचभूतिक तेथे काय राहिला विवेक मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्म श्रीराम. जेथे मूळ माया ही पंचभौतिक आहे तर आता आणखी काय विचार करणार. मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्मच फक्त असते. ब्रह्मी मूळ माया झाली तिची लीळा परीक्षिली तव ते निखळची बोतली भूते त्रिगुणांची श्रीराम. ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया झाली. तिने निर्माण केलेल्या या विश्वोत्पत्ती रूप खेळाचे परीक्षण केले की कळून येते की मूळ माया म्हणजे निव्वळ त्रिगुणांची आणि पंचमहाभूतांची जणू मूसच आहे. भूते विकारवंत चत्वार आकाश पाहता निर्विकार आकाश भूत हा विचार उपाधी करिता श्रीराम. चार भूते विकारवंत भासतात पण आकाशाकडे पाहता ते निर्विकार भासते. पण आकाशाला वेगळेपणे पाहता येते आणि त्याच्या ठिकाणी शून्यत्व ही उपाधी आहे म्हणून त्याची गणना पंचमहाभूतांमध्ये केली जाते. पिंडी व्यापक म्हणून जीव ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव तैसाच हाही अभिप्राव आकाशाचा श्रीराम. पिंडाला व्यापून असणारी जाणीव तिला जीव म्हणतात. ब्रह्मांडाला व्यापून असणाऱ्या जाणीवेला शिव म्हणतात. तसाच अभिप्राय आकाशाचा आहे. उपाधीमध्ये सापडले सूक्ष्म पाहता भासले इतुक्यासाठी आकाश झाले भूतरूप श्रीराम. ते शून्यत्वाच्या उपाधीत सापडले आणि सूक्ष्म असून दृष्टीला भासले म्हणून आकाश हे भूतरूप झाले. आकाश अवकाश तो भकास परब्रह्म ते निराभास उपाधी नसतात जे आकाश तेची ब्रह्म श्रीराम. आकाश हे अवकाश रूप असल्याने ते शून्य आहे तसे ते भासते. परब्रह्म हे निराभास आहे. शून्यत्व रहित जे आकाश तेच ब्रह्म होय. जाणीव नेणीव मध्यमान हेची गुणांचे प्रमाण येथे निरोपिले त्रिगुण रूपे सहित श्रीराम. सत्व तम आणि रज या गुणांचे प्रमाण म्हणजे जाणीव नेणीव व जाणीव नेणीव मिश्रित असे आहे. याप्रमाणे येथे त्रिगुणांचे त्यांच्या रूपासहित वर्णन केले आहे. प्रकृती पावली विस्ताराते पुढे एकाचे एकची होते विकारवंतची तयाते नेमकैचा श्रीराम. पुढे अष्टधा प्रकृतीच विस्तार पावली व एकातून एक पदार्थ निर्माण झाले. प्रकृती ही विकारवंत असल्यामुळे तिच्यातून असंख्य वस्तू कशा निर्माण झाल्या याबद्दल आश्चर्य करायला नको. काळे पांढरे मेळविता पारखे होते तत्वता काळे पिवळे मेळविता हिरवे होये श्रीराम. उदाहरणार्थ काळ्या रंगात पांढरा रंग मिसळला की पारवा रंग निर्माण होतो. निळ्या रंगात पिवळा रंग मिसळला की हिरवा रंग तयार होतो.
ऐसे रंग नाना परी मेळविता पालट धरी तैसे दृश्य हे विकारी विकारवंत श्रीराम. या प्रकारे नाना रंगांचे मिश्रण केले की नवीन नवीन रंग तयार होतात. पहिल्या रंगाचे स्वरूप बदलून जाते. त्याप्रमाणे सर्व दृश्यसृष्टी ही विकारवंत आहे. एका जीवने नाना रंग उमटो लागती तरंग पालटाचा लागवेग किती म्हणून पहावा श्रीराम. पंचमहाभूतांपैकी एका पाण्याचा विचार केला तरी त्यामुळे किती फेरबदल घडून येतात ते पाहिले की आश्चर्य वाटू लागते. मुळात पाणी एकच असून त्यावर अनेक तरंग उठतात आणि पाहता पाहता इतका बदल घडून येतो की सांगणेही मुश्किल. एका उदकाचे विकार पाहता दिसती अपार पाचा भूतांचे विस्तार 84 लक्ष योनी श्रीराम. उदक हे पंचमहाभूतांपैकी एक. त्याचे विकार जर अपार आहेत तर मग सर्व पंचमहाभूतांचा विस्तार किती सांगावा. 84 लक्ष जीवयोनी हा पंचभूतांचाच विस्तार आहे. नाना देहाचे बीज उदक उदकापासून सकळ लोक किडा मुंगी स्वापदाधिक उदकेची होये श्रीराम. अनेक प्रकारच्या देहांचे बीज उदकच आहे. उदकापासूनच सर्व लोक निर्माण झाले आहेत. किडा मुंगी श्वापदादिक जेवढी जीवसृष्टी दिसून येते ती उदकामुळेच उत्पन्न झाली आहे. शुक्लित श्रोणित म्हणजे नीर त्या नीराचे हे शरीर नखे दंत असती मात्र उदकाच्या होती श्रीराम. रेत रक्त म्हणजेही पाणीच आहे. त्या पाण्याचेच हे शरीर बनले आहे. शरीरातील नखे दात अस्थि वगैरेही उदकापासूनच तयार होतात. मुळ्यांचे बारीक पागोरे तेने पंथ उदक भरे त्या उदकेची विस्तारे वृक्ष मात्र श्रीराम. झाडाच्या मुळांचे जे बारीक तंतू असतात त्या मार्गानेच उदक त्या वृक्षाच्या सर्व अवयवात भरले जाते आणि त्या उदकाच्यामुळे त्या वृक्षाचा इतका विस्तार होत असतो. आम्रवृक्ष मोहरा आले अवघे उदका करिता झाले फळी फुली लगडले सावकास श्रीराम. आम्रवृक्षांना मोहर येतो. पुढे यथावकाश ते फळाफुलांनी लगडून जातात, बहराला येतात. ते सर्वही उदकामुळेच घडते. खोड फोडून आंबे पाहता तिथे दिसेना सर्वथा खांद्या फोडून फळे पाहता बोली साले श्रीराम. आंब्याच्या झाडाला आंबे लागतात म्हणून जर त्याचे खोड फोडून त्यात आंबे पाहू लागले तर तेथे आंबे आढळत नाहीत. तसेच फांद्या तोडून फळे पाहू गेल्यासही ओली सालेच हाती येतात. मुळापासून वटवरी फळ नाही तदनंतरी जलरूप फळ चतुरी विवेके जाणावे श्रीराम. मुळापासून शेंड्यापर्यंत अशा प्रकारे पाहिले असता फळ दिसून येत नाही, पण झाडाला येणारे फळ हे जलरूप असते. ते विवेकाच्या योगे चतुर पुरुषांनी जाणून घ्यावे. तेची जळ सेंड्या चढे तेव्हा वृक्ष मात्र लगडे एकाचे एकची घडे येणे प्रकारे श्रीराम. तेच जल शेंड्यापर्यंत पोचते तेव्हा वृक्ष फळांनी लगडून येतो. त्याप्रमाणे एकापासून एक या प्रकारे निर्माण होते. पत्रे पुष्पे फळे भेद किती करावा अनुवाद सूक्ष्म दृष्टीने विशद होत आहे श्रीराम. एकाच पाण्यापासून पाने फुले फळे इत्यादी बदल घडून येतात. किती म्हणून वर्णन करावे. सूक्ष्म दृष्टीने पाहिले की सर्व स्पष्टपणे कळून येते. भूतांचे विकार सांगो किती क्षणाक्षणा पालटती एकाचे एकची होती नाना वर्ण श्रीराम. पंचमहाभूतांचे विकार किती सांगणार. त्यात क्षणोक्षणी बदल घडून येत असतो. एकाहून एक असे अनेक रंग उत्पन्न होतात. त्रिगुणभूतांची लटपट पाहो जाता हे खटपट बहुरूप बहुपालट किती म्हणून सांगावा श्रीराम. त्रिगुण आणि पंचमहाभूतांच्या मिश्रणाची ही सर्व करामत आहे. या संबंधी विचार करता असंख्य रूपे व असंख्य बदल सारखे घडून येताना दिसतात. त्यांचे किती वर्णन करावे. ये प्रकृतीचा निरास विवेके वारावा सावकास मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा श्रीराम.
म्हणून या अष्टधा प्रकृतीचे निराकरण विवेकाने सावकाश करून तिला बाजूस सारावे व मग अनन्य भावाने परमात्मा जो परेश त्याच भजावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गुणरूप निरूपण नाम समास 6वा समाप्त.